कशा प्रकारे केला तर 7 महिन्यांच्या बाळाचा 7 दिवसांचा आहार चार्ट. तर दिवसभर काय वापरायचं, सोमवारी नाही का तांदळाची पेस्ट वापरायची, मूग डाळ वापरायची दुपारला, आणि संध्याकाळला केळी मॅश केलेली. तुम्ही कोणतेही फ्रूट्स वापरू शकता. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का तुम्हाला एक नाही का पद्धतीत नाही का मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे. जसं शक्य झालं तसं. इकडे आई पण आहेत. तर आज आम्ही नवीन काहीतरी पद्धत शोधली आणि तसे व्हिडिओ करणार आहे. नमस्कार आई. नमस्कार. तर आज नाही का आम्ही नाही का व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आम्ही व्हिडिओ कशासाठी केला तर नाही का बाळासाठी आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नाही. तर आता कसं आहे, तर बाळाला पौष्टिक आहार महत्त्वाचा असते, आहार देणं महत्त्वाचं असते. तर त्यामुळे नाही का आज नाही का मी नाही का संपूर्ण चार्ट केलेलं आहे तयार. ते तुम्हाला नाही का या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे की बाळाला काय काय दिलं पाहिजे, काय काय नाही. तर तांदळाचा भात. तर आज नाही का आपण नाही का तांदळाचा भात बनवणार आहे डुग्गूसाठी. तर मी नाही का तुम्हाला चार्ट पण दाखवते काय काय घेतलेलं आहे. तर बघा, हे घरचं तूप बनवलेलं आहे मी. तसं केमिकल असते बाहेरच्या तुपामध्ये, जास्त तूप वगैरे वापरायचं नाही. तर जसं आपल्या बाळांनी पचवलं तसं तुम्ही वापरू शकता. तर आपण तांदळाची पेस्ट बनवणार आहे. तर मी नाही का तुम्हाला नाही का संपूर्ण चार्ट पण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बाळाला काय काय पौष्टिक असतं, काय काय नाही, तुम्ही दुपारला कोणता आहार दिला पाहिजे, सकाळला कोणता आहार दिला पाहिजे, ते खूप महत्त्वाचं असते बाळाचं. आणि लक्ष देणं पण खूप छान, म्हणजे बाळाच्या इकडं लक्ष देणं पण हे असतं. तर बघा असं आहे. तर आपण बनवणार आहे तांदळाची पेस्ट. तर आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि नंतर जिरं वापरायचं थोडंफार. तर आपल्याला बनवायची तांदळाची पेस्ट, ते आपल्याला नाही का कशा प्रकारे बनवायची, तर एकदम पातळ बनवायची आहे. तर नाही का त्याला तांदूळ कमीच वापरायचे, कारण कसं आहे बाळासाठी वेगळंच वापरायचं. तर असं आहे, तांदळाची पेस्ट बनवणार आहे. तर नाही का आपण नाही का तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, 2-3 पाण्याने धुवायचं. कारण कसं आहे आता मार्केटमध्ये नाही का तांदळामध्ये पण नाही का केमिकल वगैरे आलेलं आहे सर्व. तर त्यामुळे नाही का काळजीपूर्वकच बाळाला द्यायचं असलं तांदळाची पेस्ट. तर आता नाही का स्वच्छ पाण्याने आईने 2-3 पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ. आणि कसं याच्यामध्ये नाही का तुम्ही मीठ वगैरे काही वापरायचं नाही. मीठ, साखर, मध या 3 गोष्टीपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. कारण कसं आहे बाळाला नाही का ते हानिकारक असतं. आणि मेन म्हणजे कसं आहे मार्केटमध्ये नाही का आता वेगवेगळे केमिकल्स आलेले आहेत, सर्वच गोष्टी आलेल्या आहेत. तर ते काही वापरायचं नाही. आणि कसं आहे सॅरलॅक्स पण आम्ही याच्यावर व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला, तुम्ही करू शकता. आम्ही फक्त 2च डाळीचं केलेलं आहे, म्हणजे तांदूळ आणि मुगाची डाळ त्याचंच केलेलं आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता तयार करू. तर नाही का पाणी वगैरे जास्त टाकायचं आणि शक्यतोवर चांगलेच तांदूळ वापरायचे बाळासाठी. आणि 1 चम्मच टाकायचा आणि पातळच पेस्ट ठेवायची. कारण कसं आहे बाळासाठी नाही का अवघड असतं जास्त घट्ट, कारण तो कसं आहे 7 महिन्याचा असल्यामुळं पातळच बनवायचं. का तुम्हाला डाएट चार्ट दाखवते मी कशा प्रकारे केला. तर 7 महिन्यांच्या बाळाचा 7 दिवसांचा आहार चार्ट. तर दिवसभर काय वापरायचं, सोमवारी नाही का तांदळाची पेस्ट वापरायची, मूग डाळ वापरायची दुपारला, आणि संध्याकाळला केळी मॅश केलेली. तुम्ही कोणतेही फ्रूट्स वापरू शकता इथं. आणि इतर रव्याची खीर. तर खिरामध्ये नाही का आपण नाही का साखर वगैरे टाकायची नाही, तशीच बनवायची. आणि याच्यामध्ये पण आम्ही नाही का मीठ वगैरे ॲड नाही केलं. तर मंगळवारी काय द्यायचं, तर सफरचंदाची प्युरी, डाळीचं पाणी आणि भात द्यायचा, चिक्कू द्यायचा, तांदळाची पेस्ट द्यायची रात्रीला. आणि दुपारला म्हणजे बुधवारला काय द्यायचं, तर रवा पेस्ट द्यायची सकाळी. आणि दुपारची जेवण म्हणजे गाजर प्युरी बनवायची, केळी मॅश बनवायची, आणि वेगवेगळं जर आपण मूग डाळ खिचडी बनवायची. आणि आपण जर वेगळं घेतलं सुरुवातीला तर नाही का त्याला पचायला भारी जातं. तर थोडंसं का द्यायचं, 2 ते 3 चम्मच लिमिट असते. तर इथं नाचणी पीठ म्हणजे नाचणीचं पीठ वगैरे करून आपण तयार करू शकता. बटाटा वापरू शकता इथं मॅश केलेला. आणि तुम्ही नाही का याच्यामध्ये काय ॲड करू शकता ते मला कमेंटमध्ये सांगा अजून. तर नाही का आपण नाही का सूप पण देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचं, जसं पालकाचं सूप याचं त्याचं. पण कसं आता हे पावसाळा असल्यामुळे पालेभाज्या नाही का छान नसतात. तर त्यामुळे नाही का शक्यतर घरचंच वापरा, डाळीचं पाणी वगैरे, खीर
रवा खीर वापरायची. आणि शुक्रवारला काय केळी मॅश केलेली. तर इथं भोपळा मी प्युरी केलेलं आहे तयार, तर ते काही वापरायचं नाही शक्यतो. तर इथं दुसरं ॲड करणार आहे मी. आणि इथं चिकू पल्स आणि डाळ भात मॅश केलेला. आणि शनिवारला काय द्यायचं, ओट्स पेज, मूग डाळीची खिचडी, केळी मॅश आणि गाजर बटाटा प्युरी. आणि शनिवारला नाही का काय द्यायचं, तर सफरचंद प्युरी, तांदूळ भात पेस्ट, रताळी मॅश आणि रवा पेस्ट. तर आज आहे मंगळवार, तर मंगळवारला काय द्यायचं, तर तांदळाची पेस्ट. तर आम्ही नाही का तांदळाची पेस्ट इथं तयार करून घेतलेली आहे. तर बाळांना नाही का कसं आहे 2 ते 3 चम्मचच द्यायचं. तर आम्ही नाही का अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर कसं आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.